जिनेन्द्रवरणे चन्दककलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवशवरुहणं ओच्छम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो चारत्र चक्रवर्ती शांति सागर जी आचार्य की जय। जय बोलो प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेशार सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। वंदन माताजी। जीव समासाधिकार पूर्ण झालेला आहे, शिकून पूर्ण झालेला आहे, पण तुमचा आत्मसात करून पूर्ण झाला काय बघा। एक तर ते पाठ करणं, पुन्हा आपल्या जीवनामध्ये उतरवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। पूर्ण झाला नाही असं समजायचं। एक चतुर्दशीपर्यंत अभ्यास करायचा आणि चतुर्दशीला मग जीव समासाधिकाराची परीक्षा। सोपं आहे, गुणस्थान अधिकार मोठा होता, जीव समासाधिकार सोपा आहे, फक्त 4 तर त्याच्यामध्ये आहेत। बरं चला पुढं। आता तिसरा पर्याप्ती आहे। त्या निमित्तानं परीक्षामध्ये दुसरं काही नसते, तुम्ही एकदा वाचावं एवढेच आमची भावना असते। परीक्षा ठेवली तरच वाचणार, नाही तर कोण वाचणार नाही हे मला माहिती आहे। ते विजन होते, सगळा विषय डोळ्यासमोर येतो आपल्याला। आता तिसरी पर्याप्ती अधिकार आहे। यामध्ये पर्याप्ती प्ररूपणा, पर्याप्तीचा अर्थ मागं सांगितलं आपल्याला। पर्याप्ती म्हणजे पूर्णता असं होतंय, परंतु इथं विशिष्ट अर्थामध्ये वापरलेला आहे। ह्याच्यामधलं इथं मंगलाचरण कसं काय नाही आहे। 118 नंबर गाथा आहे, 117 झाले होते जीव समासमध्ये। कुलाचे काल भेद पाहिले होते ना, एकूण कुलाचे भेद किती पाहिले होते? 1 कोटाकोटी 97,50,000 कोटी एवढे कुल आहेत। आणि कुल म्हणजे काय सांगितलं होतं? त्या शरीराच्या ज्या वर्गणा आहेत, त्याच्या जाती, त्याचे प्रकार, त्याला आपण कुल म्हटलं होतं। आता पर्याप्ती सांगताय या ठिकाणी। जह पुन्ना पुन्नायिं गिह घडवत्थादियाय दौवायिं तह पुण्यदरा जीवा पज्जत्तिदरा मुने यौवा। जह पुन्ना पुन्नायिं गिह घडवत्थादियाय दौवायिं तह पुण्यदरा जीवा पज्जत्तिदरा मुने यौवा। जह म्हणजे ज्याप्रमाणे, नोट्स अजून आणले नाहीत काय म्हणजे पर्याप्त अधिकाराचे? कारण पहिले संपले ते नोट्स, काढलं नाही का अजून? आणि ह्याच्यावर पण टाकलं का आपल्या ग्रुपवर? ते फाईल टाकायची ना ग्रुपवर, हे सगळं कामच होतं आपण करा। आणि आपल्या ह्याच्यावर मेसेज पण दे द्यायचे की हा अधिकार आज सुरू होणार आहे, हे होणार आहे। बाहुबली ग्रुप शिबिरवर टाका की, आणि कुठल्या ह्याच्यावर असेल त्याच्यावर टाका नोट्स। त्या नोट्समध्ये पहिल्यांदा गणित आहे, ते आपण सोडलेले आहे। आता पुढं आपण घ्यायचं गणित। आता पर्याप्ती अधिकार प्ररूपणाला सुरुवात केलेली आहे। तर ज्याप्रमाणे सांगताय की पुण्य अपुण्यायिं, पूर्ण आणि अपूर्ण, काय गिह घडवत्थादियाय दौवायिं। आता तुम्ही संसार करताय म्हटलं माहिती आहे, काय काय कामात तुम्हाला घर बांधायचं आहे, सगळ्यात मोठं काम असते ना। कुंभकार वगैरे आहे तर तो काय करतो? घट बनवतो। जुलाहा वगैरे आहे ते वस्त्र बनवतात,
किंवा तुम्ही काहीतरी विणकाम वगैरे शिकताय तर विणकाम सुरू करता, साडीवर कशा प्लॉटफॉरवर सगळं विणकाम करणं, किंवा काहीतरी फ्लॉवर पॉट बनवणं, किंवा बास्केट करणं. पूर्वी असं असायचं ना, खूप हे होतं, ते वायरची बास्केट बनवायची. तर हे सगळे जे कामं आहेत ती हे द्रव्य पूर्ण आणि अपूर्ण दोन प्रकारचे असतात. ते काम सुरू केलं, तुम्ही काय म्हणताय, आम्ही काम सुरू केलं, अजून पूर्ण झालेलं नाही, अजून काम व्हायला एवढा दिवस लागतील. घर आत्ताच आम्ही बांधायला सुरू केले, परंतु अजून अपूर्ण आहे. आणि पूर्ण झाल्यानंतर काय म्हणता, आमचं काम पूर्ण झालं. सकाळी स्वयंपाक सुरू केला, कोणतं आलं विचारायला, नाही अजून अपूर्ण आहे, अजून व्हायचं आहे. मग पूर्ण झाल्यावर काय म्हणता, आता पूर्ण झालं या जेवायला. सगळी कामं दोन प्रकारची आहेत की नाही, एक अपूर्ण काम आणि एक पूर्ण काम. तसं आता हे आपल्याला वाटतं की आपण हे बाहेरचेच काम करतोय. वास्तविक जीव आतलं काम चालू आहे त्याचं काय, की शरीर वर्गणा ग्रहण करणं आणि त्याचं शरीररूप बनवणं, आहार वर्गणा ग्रहण करणं आणि हे शरीररूप बनवणं. हे बाहेरचं घर आपल्याला आपलं काम वाढते, परंतु वास्तविक हिथं जीव जन्म घेतला त्याला आपलं घर तयार करतोय पहिल्यांदा. कोणतं, हे शरीर. हे शरीररूपी घरात राहतोय ना. आता कोणतं घर आहे, आपल्या मालकीचं आहे का, शरीररूपी घर भाड्याने घेतलेले शरीर आहे, हे घर आहे. तर ज्या वेळेला त्याने जन्म घेतला त्या पहिल्या समयापासून ते आहार वर्गणा म्हणजे पुद्गलाच्या वर्गणा, ते कुठे आहेत वर्गणा, त्या जीवाच्या आत्मप्रदेशावरच त्या सगळ्या साचलेल्या असतात. त्या म्हणतात, त्याला म्हणतात रॉ मटेरियल. आता तुम्हाला घर बांधायचं म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे, गोळा, विटा, सिमेंट, वाळू, सळ्या वगैरे सगळं गोळा करावं लागते आणि त्याच्याद्वारे आपण घर बनवतो. तसं आता इथे शरीररूपी घर बनवायचं आहे, त्याला कुठून माल आणावा लागतो, जीवाला कुठून नाही, त्याच्याजवळच असतंय. फक्त तो माल त्या रूपानं परिणाम करणारा म्हणजे त्याला म्हणतात विस्र सोपचे, एक शास्त्रामध्ये नाव येते. काय नाव आहे त्याला, विस्र सोपचे. विस्र सोपचे म्हणजे ते वर्गणा असतात, पुद्गलाच्या वर्गणा, आणि त्या सगळ्या जीवाच्या प्रदेशावर अनंतानंत सगळे विस्र सोपचे येतात. नाव घेतले विस्र सोपचे म्हणजे विस्रचा म्हणजे स्वभावाने, हे कोणी आणलेलं नाहीये, स्वभावताच आहे त्या स्वभावाने. उपचय म्हणजे ढीग, संचय ढीग, संचय म्हणा. आपल्या आत्मप्रदेशावर हे सगळे स्वभावताच आहेत. कोण आहेत, 5 प्रकारच्या वर्गणा आहेत आपल्या आत्मप्रदेशावर. आहार वर्गणा, आहार वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा, कार्बान वर्गणा, तेजस वर्गणा. हे 5 प्रकारच्या वर्गणेचा संबंध जीवाबरोबर असतो म्हणून सांगितलं तुम्हाला. कोणतं सांगितलं का, आहार वर्गणा म्हणजे पुद्गलाचे परमाणूचा स्कंध, त्याला म्हणायचे वर्गणा. आहार तो ते वेगवेगळ्या वर्गणा, ते वेगळं, ते प्लस काही अनुभागाचं झालं प्रकरण. आहार नाही, आहार, भाषा, मन, कार्बन आणि तेजस. तेजस आणि कार्बन. पुद्गलाचे एकूण 23 वर्गण आहेत. ते पण तुम्हाला शेवटी प्रकरण येणार आहे जीवकांमध्ये, तोपर्यंत तिथंपर्यंत पोहोचतो का नाही माहित नाही आपण, परंतु येणार आहे. तर आहार, भाषा, मन, तेजस आणि कार्बन ह्या 5 प्रकारच्या वर्गणेचा संबंध जीवाबरोबर असतो. म्हणजे जीव या वर्गणांना ग्रहण करतो. त्याच्या जीवाच्या प्रदेशावर ह्याचे सगळे विस्रसोपचे भरलेले असतात, ह्या सगळ्या परमाणूंची. मग ज्या ज्या कामासाठी ते पाहिजे त्या त्या कामासाठी ते ग्रहण करून ते कार्य होते. आता शरीर बनवायचं आहे, शरीर बनवण्याचं कार्य आहे ते कशापासून होत आहे, तर ह्या आहार वर्गण्यापासून होते.
तर ह्या आहार वर्गणीच्या परमाणूला काय करतो, तो ग्रहण करतो आणि त्याच्यापासून हे आहार, शरीर, इंद्रिय वगैरे सगळे रचना होते. आता पुढे येते सगळं आपल्याला. पहिल्यांदा फक्त पर्याप्त आणि अपर्याप्ताचा अर्थ करताय की ज्याप्रमाणे लौकिकामध्ये घर, घट, वस्त्र इत्यादी द्रव्य दोन प्रकारचे असतात, एक पूर्ण आणि अपूर्ण, तसे ह्या ठिकाणी जीव जे आहेत ते कसे आहेत, पूर्ण आणि अपूर्ण. पूर्ण जीवांना पर्याप्त जीव म्हणतात आणि अपूर्ण जीवांना अपर्याप्त जीव म्हणतात. इकडे लक्ष द्या. ज्या जीवांचं काम पूर्ण झाले ते कोण आहेत, पर्याप्त जीव, आणि ज्यांचं काम पूर्ण झालं नाही ते अपर्याप्त. कोणतं काम ते पुढे सांगतील पुढच्या गाथेमध्ये, की आहार, शरीर, इंद्रिय वगैरे बनवण्याचं जे शक्ती आहे त्याची पूर्णता, त्याची व्याख्या तर पुढच्या ह्याच्यात आपण बघू. फक्त इथं काय सांगितलं की दोन प्रकारचे जीव आहेत, एक पर्याप्त जीव आणि अपर्याप्त जीव. तर पूर्ण, सामान्यपणे पूर्ण जीव आहे त्यांना पर्याप्त जीव म्हणायचं, अपूर्ण आहे त्यांना अपर्याप्त म्हणायचं. असे दोन प्रकारचे हे आहेत जीव. दोन प्रकारचे नामकर्माचा उदय पण दोन प्रकारचे. उद्गलाच्या वर्गणा एकूण 23 आहेत, म्हणजे परमाणु वर्गणा धरून, परमाणु सोडलं तर 22च वर्गण आहेत, अणुवर्गणा धरून 23 आहेत. पर्याप्त नाही लिहिलं, वर्गणा लिहिल्या, वर्गणा. त्याचं अजून नाही सांगितलं अजून काय. ह्या वर्गणा आपल्या जीवाच्या प्रदेशावर आहेत हे सांगितलं, आपल्याला बाहेरून कुठून आणायची गरज नाही. विसरसोपचे रूपानं आहार वर्गणा आहेत, भाषा वर्गणा आहेत, मनोवर्गणा आहेत, कारण तेजस वर्गणा आहेत आणि कारमन वर्गणा आहेत. त्यातल्या 22 पैकी ह्या 5 वर्गणा सांगितल्या. 22 म्हणत अणु वर्गणा धरली तर 23 आहेत, अणु जर सोडला पण स्कंदरूप धरलं तर ते 22 म्हणतात त्याला. आता तर काय सांगत होतो, जीव दोन प्रकार सांगितले, पर्याप्त आणि अपर्याप्त. हे पूर्ण ज्यांचं काम झालं ते पर्याप्त आणि हे अपूर्ण. आता ह्याच्यामध्ये भेद वगैरे पुढे सांगतील, पहिल्यांदा सामान्य लक्षात घ्या. ठिकाणी ज्यांना पर्याप्त जीवांना पर्याप्त नामकर्माचा उदय असतोय आणि अपर्याप्त जीवांना अपर्याप्त नामकर्माचा उदय. दोन प्रकारचे नामकर्म त्यावेळेला पहिलं, त्रस, बादर, स्थावर, सूक्ष्म, नाही सूक्ष्म, बादर सूक्ष्म, त्रस स्थावर, पर्याप्त अपर्याप्त, असे दोन प्रकारचे नामकर्म आहेत. तर पर्याप्त नामकर्माचा उदय असतो ते पर्याप्त, आणि अपर्याप्त नामकर्माचा उदय आहे ते कर्माचा उदय ज्यांना आहे ते अपर्याप्त जीव आहेत. तर ज्याप्रमाणे आता लौकिकामध्ये आपण दोन प्रकारचे कार्य, तसे हे जीव पण दोन प्रकारचे सांगितले. आता पुढं तो 119 नंबरची गाथा, ते पर्याप्तींची नावं आणि त्यांचे स्वामी सांगतात. आहार शरीर इंद्रिय पचती आण पाण भास मनो, चत्तारि पंच छप्पिय ए इंद्रिय वियल सन्नीनम. आता इथं हे सांगायचं राहिलं तुम्हाला की जीव नवीन शरीर धारण करतो, जन्म धारण करतो, त्यावेळेला आहार वर्गणीला ग्रहण करून त्याच्यापासून शरीरादी बनवण्याचं कार्य प्रारंभ होत आहे. परंतु ते ज्यांचं पूर्ण होतंय किंवा पूर्ण होण्याची शक्ती आहे ते दोन्ही पण त्यांना उदय कसला असणार, पर्याप्त नामकर्माचा. आणि ज्यांची प्रारंभ तर होतोय परंतु पूर्ण होत नाही,
त्यांना काय म्हणायचं? अपूर्ण. आपण कितीतरी असे असतात की नाही काम सुरू करतो परंतु ते अर्धवटच राहतात, ते पूर्ण होत नाहीत. तर तसं हे जे ज्याचं कार्य पूर्ण होत नाही त्याला काय म्हणायचं? अपर्याप्त. पर्याप्त जीवाच्या पर्याप्तीसह पूर्ण होणार आणि अपर्याप्त जीवाच्या पर्याप्ती सुरू होणार परंतु पूर्ण होणार नाहीत. आता सध्या एवढेच भेद लक्षात घ्या, मग पुन्हा अपर्याप्ताचे 2 भेद करणार ते पुढे सांगते तुम्हाला. आणि आता इथं पर्याप्ती म्हणजे इथं जीवाच्या शक्तीची पूर्णता, म्हणजे ते कार्य पण लगेच होते असं नाही, जन्मल्याबरोबर ते कार्य करण्याची क्षमता येणं. आता प्रत्येक पर्याप्तीमध्ये आपण ते शब्द लावणार आहे, काय? जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला. म्हणजे आहार वर्गणा तर आहेत आत्म्याच्या प्रदेशावर आणि त्याला प्रत्येक समयामध्ये त्याने ग्रहण करतो आणि त्या आहार वर्गणींना त्या रूपानं आता एक एक सांगतील परिणाम शरीराधिक रूपानं परिणमण्याच्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणतात? पर्याप्ती म्हणतात. हे सुरुवातीला जन्म घेतल्यावर अंतर्मुहूर्त काळ ही शक्तीची पूर्णता होते, म्हणजे त्याच्यामध्ये ती शक्ती येते काम करण्याची आणि ते काम फक्त सुरुवातीलाच असते असं नाही, आता पण चालूच आहे आपलं. हे जन्मभर चालू राहणार पर्याप्ती करण्याचं कार्य, परंतु त्याची शक्तीची पूर्णता आहे त्याला पर्याप्ती म्हणतात. मग जन्म घेतल्यानंतर एक अंतर्मुहूर्त काळामध्ये ते जे बनवण्याची शक्ती आहे, आहार शरीर पर्याप्ती वगैरे ती करण्याची जी शक्तीची पूर्णता त्याला काय म्हटलेलं आहे? पर्याप्ती. आता देव आणि नारकींचं शरीर लगेच उत्पन्न होते अंतर्मुहूर्तामध्ये, आपलं लगेच उत्पन्न होते का? गर्भजांचं शरीर व्हायला पूर्णता व्हायला त्याला 9 महिने लागतात, परंतु ती पर्याप्ती मात्र अंतर्मुहूर्तातच पूर्ण होते. ते सुरुवातीला अंतर्मुहूर्त म्हणजे सांगितलं होतं ना, अगदी छोटा काळ आहे, 1 मिनिट 2 मिनिट म्हणा पर्याप्तीचं असेल सामान्य रूपाने. इथं काय सांगितलं नाही 1 मिनिट 2 मिनिट, मी म्हणा लागले त्याच्यापेक्षा पण छोटा असू शकतोय का काल, तर तेवढा छोटा अंतर्मुहूर्त आहे. तर त्या अंतर्मुहूर्तामध्ये काय होणार? फक्त शक्तीची ते बनविण्याची शक्ती त्या जीवामध्ये येणार, काम करण्याची शक्ती, त्या शक्तीच्या पूर्णतेलाच पर्याप्ती म्हणतात. आता एक एक सगळ्या पर्याप्तीच्या ह्याला ते तसं लावणार आपण शेवटी. शक्तीची पूर्णता म्हणजे प्रारंभी अंतर्मुहूर्तामध्ये त्या शरीराधिक बनवण्याची शक्तीची जी पूर्णता आहे ती पर्याप्ती आहे, परंतु कार्य मात्र जन्मभर चालूच राहणार ते शक्ती जशी त्याला अनुसरून. आपण 119 आता म्हणायचे आहे काय म्हटली ना? आहार शरीर इंद्रिय पद्धती आण पाण भास म्हणो. 6 पर्याप्तींची नावं सांगितली. आहार शरीर, तिसरे इंद्रिय, श्वासोच्छ्वास, भाषा आणि मन. हे पर्याप्ती 6 प्रकारचे आहेत. आहार शरीर इंद्रिय पद्धती हे पर्याप्ती लावायचे सगळ्याला. आण पाणचा अर्थ श्वासोच्छ्वास, आण म्हणजे श्वास आणि पाण म्हणजे उच्छ्वास. नंतर भास म्हणजे भाषा आणि मनो, भास मनो पाहिजे ते म्हणून. तर आता ह्या 6 पर्याप्ती त्याची आता व्याख्या सांगते क्रमानं. पहिल्यांदा आहार पर्याप्ती कशाला म्हणायचं? तर ह्यात हे 4साठी वर्गणा कोणती असणार? आहार वर्गणा. एक आहार वर्गणीपासूनच हे 4 कार्य होतात. आहार शरीर इंद्रिय आणि श्वासोच्छ्वास हे आहार वर्गणीचं म्हणजे ह्याचा मूळ कच्चा माल कोण आहे? आहार वर्गण आहे. त्याला नाव आहे त्या वर्गणीला आहार वर्गण.
आणि हे आपण प्रत्येक समयाला आता सुद्धा ग्रहण करणं चालूच आहे प्रत्येक समयाला. आता हां, आहार काय म्हणणार तिथं, आहार वर्गणा आपली आहार पर्याप्तीची पहिली व्याख्या तुमच्या नोट्समध्ये आहे. तुम्हाला नोट्स जर मिळेल तर त्याच्यामध्ये आहे पूर्ण, फक्त समजून घ्या. लिहायच्या उपयोग तिकडे घालू नका, लिहिण्यामध्ये समजण्यामध्ये उपयोग लावा. की 3 प्रकारचं शरीर आहे. कोणतं? औदारिक, वैक्रिक आणि आहार. तेजस आणि कार्बन शरीर आहे, ते तेजस वर्गणेपासून तेजस शरीर बनते, कार्बन वर्गणेपासून कार्बन शरीर बनते. तर आहार वर्गणेपासून ही 3 शरीर बनतात. औदारिक शरीर कुणाला असतं? मनुष्य आणि तिर्यंच्यांना. आणि वैक्रिक शरीर आणि आहारक शरीर कुणाला असते? जे आहारक वृद्धिधारी मुनिराज असतात त्यांच्या मस्तकातून ते आहारक शरीर निघतंय. तर त्यावेळेला सुद्धा हे सगळ्या पर्याप्ती होतात. तर ते 3 प्रकारचे शरीर, ह्या 3 प्रकारचे शरीर ज्यांना आहे त्यांना पहिल्या समयापासून ह्या 3 शरीराला आणि 6 पर्याय रूपानं परिणामच्या योग्य अशा पुद्गल स्कंदांना खल आणि रसभाग रूपानं. हे आहार पर्याप्ती म्हणजे काय करतो जीव? हे आहार वर्गणा म्हणजे पुद्गलाचे परमाणूच आहेत ना, त्याला 2 भाग रूपानं करणार. एक खल आणि रस. रस म्हणजे पातळ भाग आणि खल म्हणजे घट्ट भाग. खल म्हणजे त्याच्यापासून हाड वगैरे करणार, परंतु पहिल्यांदा ते घट्ट रूपानं. आता सुद्धा आपण प्रत्येक वेळेला आहार वर्गणा ग्रहण करतो ना, त्याचं सुद्धा असं क्रमशः परिणाम होतंय. पहिल्यांदा त्या आहार वर्गणेचं काय होतंय? पातळ भाग आणि एक घट्ट भाग असे 2 विभाग होतात. जसं आता तुम्ही तीळ असते त्याचं तेल काढतो, त्याला काय होतं? एक पातळ भाग वेगळा निघतो आणि एक घट्ट भाग होतो. तसं त्या आहार वर्गणा आपण ग्रहण करतो त्यातल्या काही परमाणू काय होतात? पातळ रूपाने परिणमतात, काही परमाणू घट्ट रूपाने. म्हणून तुम्ही ज्याला बघताय ना, ज्याला 1 महिन्याचं वगैरे ते असते त्याला नुसतं पाणी आणि हेच असते त्याच्यामध्ये, जे गर्भ राहतो ना त्याला ते बाळाचं जे शरीर असते ते लिबलिबीच असंच असते ते. तर खल म्हणजे घट्ट आणि रस म्हणजे पातळ. तर ह्या आहार वर्गणेच्या परमाणूंना ह्या आहार वर्गणा कशासाठी? 3 शरीर बनवण्यासाठी योग्य. औदारिक, वैक्रिक आणि आहारक या 3 शरीरासाठी योग्य असे जे आहार वर्गणा आहेत, म्हणजे जे पुद्गल परमाणू आहेत, त्यांना घट्ट आणि पातळ म्हणजे रस आणि खल आणि रसभाग रूपानं परिणमिणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता. आता जीव नसेल तर हे होईल का काम? हे सगळं पुद्गलाचंच आहे, परंतु जीवाचा संयोग असतानाच हे होणार पर्याप्ती वगैरे. आता जीव समजा निघून गेला तर ते शरीर काय होतं? तो थोड्या वेळात बघताय तुम्ही वाळून खड्ड व्हावं लागते की नाही, ते पांढरं पण म्हणजे तिथं आहार वर्गणा येणं बंद होत आहे आणि हे सगळं कार्य पण थांबतंय त्या ठिकाणी. म्हणून तिथं जीवाचीच ती शक्ती आहे, विभाव शक्ती आहे म्हणा ती, परंतु जीवाची शक्ती आहे ती. तर जीवाची हे त्या आहार वर्गणेच्या परमाणूंना घट्ट आणि पातळ ह्या 2 रूपानं परिणमिणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता. ही परिणमिणाऱ्याची निमित्त रूपानं कुणाची शक्ती आहे? ही जीवाची शक्ती आहे. आणि ती पूर्णता आहे ना, ती त्याच्यामध्ये योग्यता येणं त्यालाच काय म्हणायचं? पर्याप्ती. जिथे सुरुवातीलाच जन्म घेतल्याबरोबर अंतर्मुहूर्तामध्ये होणार. आणि मग ते जे खल आणि रसभाग झाला त्या आहार वर्गणेचा, आता त्याला पुढचं त्याची, जसं आता ते मशीनमध्ये घातलं कुठलं पण, आता तीळ घातले तर त्याचे 2 विभाग होणार, पुन्हा त्याचं फिल्टर होणार, पुन्हा त्याचं असं होतंय ना, तसं हे पुढचं कार्य आहे. आहारानंतर काय होणार? त्याचं शरीर. दुसरे आहार पर्याप्ती लक्षात आले? काय सांगितलं? एकदा रिपीट करा. 3 शरीरासाठी योग्य अशा पुद्गल स्कंदांना आहार वर्गणांना म्हणा चालते खलरस भाग रूपानं परिणमविण्याकरिता त्याला पुन्हा लावायचं पर्याप्त नामकर्माचा उदय ज्याला आहे अशा त्या जीवाला
त्या जीवाची शक्तीची निष्पत्ती, शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणतात? आहार पर्याप्ती. म्हणजे त्या जीवामध्ये ती शक्ती आली, आता इथून पुढे ते काम करायला योग्य झाला, म्हणजे ते आहार वर्गना खल आणि रसरूपानं व्हायला परिणमण्यासाठी त्याच्यामध्ये ती शक्ती आली. ते एक पहिल्यांदा थोडा अंतर्मुहूर्त, छोटा काळ येतो आहार पर्याप्ती पूर्ण होण्यासाठी, वेळ लागतो. मग आता आहार पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर काय होणार? म्हणणार काय? मी एकदा सांगते, म्हणा. 3 शरीरासाठी योग्य, म्हणजे औदारिक असं म्हणा, औदारिक, वैक्रियक आणि आहारक, या 3 शरीरा रूपाने परिणमण्यासाठी योग्य अशा आहार वर्गणींना खल आणि रसभाग रूपाने परिणमविण्याची जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला आहार पर्याप्ती म्हणतात. आता त्याचा आता ही आहार पर्याप्ती झाली. पहिला जन्म घेतला ज्या ठिकाणी विग्रगतीमध्ये नाही, विग्रगतीमध्ये आहारक असतो जीव, आहार वर्गणींना ग्रहण करत नाही. आणि ज्याला शरीर धारण केलं पहिला समय सुरू झाला की तिथून ते आहार वर्गणा ग्रहण करणं सुरू करतो, आहारक झाला म्हणतो की नाही आपण. तो विग्रगतीमध्ये आहारक असतो, आणि ज्याला आहार वर्गणा ग्रहण केला त्याला तो आहारक झाला. त्याच्यानंतर कार्य काय होते? आता इथं 6 पर्याप्ती, म्हणजे वास्तविक आहार वर्गणीपासून 6 पर्याप्ती होत नाहीत. आहार वर्गणीपासून 3 किंवा 4च पर्याप्ती होतात. म्हणजे आणि आहार वर्गणीपासून, आहार वर्गणीच्या परमाणूंना आता तिथं म्हटलं जाते, बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं, 3 शरीर आणि 6 पर्याप्तीला योग्य अशा 3 शरीर जर नुसतं म्हटलं तरी चालते, 6 पर्याप्ती नाही म्हटलं तरी चालतं. कारण त्या 3 पर्याप्ती, त्या 3 शरीर रूपानेच ते परिणामणार आहार वर्गणा. आता त्याच्यानंतर काय करणार? शरीर पर्याप्ती. त्याच्यामध्ये काय होणार? आहार पर्याप्तीनंतर शरीर पर्याप्ती पूर्ण होते. म्हणजे ते जे आहार वर्गणींचं 2 मध्ये रूपांतर होण्याची योग्यता आली. काय? घट्ट आणि पातळ. मग जो घट्टरूप भाग आहे त्याला हाड इत्यादिक रूपानं, मांस, हाड वगैरे ह्या घट्ट रूपानं, ह्या शरीर जे सप्तधातू असतात ना त्या रूपानं, आणि जो रस भाग आहे त्याला रक्त, पू इत्यादी रूपानं परिणमणारी जीवाच्या शक्तीची पूर्णता. वसा, वीर्य, रसाचं काय होतं? रक्त, वसा आणि वीर्य. आणि खल भागाचं काय होतं? हाडरूप कठीण भाग. हा जो घट्ट भाग झालाय त्याला हाड रूपानं, घट्ट रूपानं, आणि हे जे रस भाग झालाय त्याला रक्त, वसा, वीर्य इत्यादी पातळ जे धातू आहेत त्या रूपानं परिणमविणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता. सगळ्याला ते लावायचं शेवटी. वसा म्हणजे पण ते काय म्हणतो त्याला, तो भागच आहे ना. मांस म्हणजे घट्टच येणार. कोलेस्ट्रॉल वगैरे असं बरोबर. खल आणि रस भाग रूपाने परिणत पुद्गल स्कंदांना हाड इत्यादी स्थिर अवयव रूपाने आणि रक्त इत्यादी द्रव अवयव रूपाने परिणमणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणायचं? शरीर पर्याप्ती. म्हणजे त्याचं त्या आहार वर्गणीचं पहिला घट्ट आणि पातळ रूप होणार, आणि जो घट्ट झाला भाग तोच हाड इत्यादी रूपानं परिणमणार, पातळ जो झाला भाग तो रक्त इत्यादी रूपानं परिणमणाऱ्या जीवाची शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणायचं? शरीर पर्याप्ती. काय सांगितलं? शरीर पर्याप्ती कशाला म्हटलं? खल भागाला हाड इत्यादी रूपानं, रस भागाला रक्त इत्यादी पातळ रूपाने, द्रव रूपाने परिणमणाऱ्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणायचं? शरीर पर्याप्ती म्हणायचं. आता पुढं
आणि ह्याला सगळे त्याचे ते कर्म आहेत. पर्याप्ती नाम कर्माचा उदय काय तिथं निमित्तभूत आहे. पर्याप्ती नाम कर्माच्या उदयाच्या निमित्ताने लावायचं सगळ्याला. त्याच्यानंतर तिसरी पर्याप्ती कोणती आहे? इंद्रिय पर्याप्ती. तर त्या इंद्रिय पर्याप्ती हे जे आहार वर्गणेचे परमाणू स्पर्शेनादी द्रव्येंद्रिय रूपानं त्या पुद्गल स्कंदाला परिणमविण्याच्या जीवाच्या शक्तीची पूर्ण म्हणजे इंद्रिय आकार रूपानं परिणमन. मग त्यात इंद्रिय प्रत्येक वेगवेगळे स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय, ज्याला जे इंद्रिय असतील ती इंद्रिय लावायची. मग याला सुद्धा काय आहे त्या ठिकाणी त्याचं जे ज्ञानावरण कर्म आहे त्याचा क्षोभक्षम वगैरे त्याच्यामध्ये काही निमित्त आहे. म्हणजे जो मती ज्ञानावरण शुद्ध ज्ञानावरणाच्या क्षोभक्षमाना जो युक्त आत्मा आहे, वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम ज्याला आहे, अशा त्या जीवाला त्या रूपादी विषयांना ग्रहण करण्यासाठी जो व्यापार करतो इंद्रियाच्या द्वारे, आता डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो, हा सगळा व्यापार आहे ना. विषयाला ग्रहण करण्याचा व्यापाराला म्हणतात. आता तुम्ही काय तुमचा व्यापार चालू आहे की नाही? कोणता व्यापार चालू आहे? शब्द विषयांना ग्रहण करणं. ते कोण काम करायला लागलेलं आहे? कर्णेंद्रिय. तर ह्या इंद्रिय हे फक्त बाहेरचं दिसतं, ही इंद्रिय नाही येत, आत अजून इंद्रिय आहेत. हा, द्रव्येंद्रिय, भावेंद्रिय. तर त्यामध्ये इथं हे जे परिणमणार ते द्रव्येंद्रिय ना. हे जे आहार वर्गणा त्या रूपानं परिणमतात त्यांना काय म्हणणार? ते द्रव्येंद्रिय म्हणणार. मग ती द्रव्येंद्रिय म्हणजे हे कान नाही आहेत, हे त्याचं वरचं उपकरण आहे फक्त. कर्णेंद्रिय आत आहे आपलं आणि ते दिसत नाही सूक्ष्म, डॉक्टरांना पण दिसत नाही. चक्षुरेंद्रिय कुठं आहे? आत, अगदी छोटं मसुरीच्या डाळीसारखं. आणि घ्राणेंद्रिय वगैरे हे सगळे ही दिसतात, ही उपकरणं दिसतात आपल्याला. आणि इंद्रिय ह्याच्या आत आहे, त्या उपकरणाच्या आत. तर ती जी द्रव्येंद्रिय रूपानं त्या आहार वर्गणेच्या परमाणूंचं परिणमन होते. कोण परिणमते ह्या इंद्रिय रूपानं? ह्या आहार वर्गणाचं. आहार वर्गणाच खलरास रस भाग रूपानं परिणमल्या त्या आहार वर्गणाच हाड इत्यादी आणि रक्त इत्यादी पातळ भाग रूपानं परिणमल्या आणि त्या आहार वर्गणाच कोणत्या रूपानं परिणमतात? द्रव्येंद्रिय रूपानं. मग त्याच्यासाठी निमित्त काय असणार? ते ज्ञानावरण कर्म आणि वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम. ज्याला जेवढ्या इंद्रियावरण कर्माचा क्षोभक्षम असेल त्याला तेवढी इंद्रिय प्राप्त होणार. एक इंद्रिय असेल तर एकच इंद्रिय, द्विंद्रिय असेल तर 2, त्रिंद्रिय असेल तर 3, चतुर्ंद्रिय असेल तर 4 आणि पंचेंद्रिय असेल तर 5. तेवढीच इंद्रिय बनणार त्याला. द्विंद्रिय जे असेल तर 2च बनणार, त्याला स्पर्शन आणि रसन 2च. तर त्या द्रव्य म्हणून सामान्य लक्षात काय घ्यायचं की त्या आहार वर्गणेच्या परमाणूंना द्रव्येंद्रिय रूपाने परिणमण्याच्या शक्तीची पूर्णता. त्याला सुरुवातीला काय लावणार? जाती कर्माच्या अनुसार, जाती नाम कर्माच्या अनुसार. म्हणजे ज्याला एकेंद्रिय जाती नाम कर्माचा उदय त्याला 1 इंद्रिय, त्याला द्विंद्रिय जाती नाम कर्माचे त्याला 2 इंद्रिय, तीनद्रिय जाती नाम कर्माचा उदय त्याला 3 इंद्रिय. 1, 2, 3 निमित्त झाले बघा. ज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम पाहिजे. ज्ञानावरण आणि वीर्यांतराय त्याचा काय झाला? क्षोभक्षम. त्याच्या देशघाती स्पर्धकांचा उदय, सर्वघाती स्पर्धकांचा उदय, भाविक्षय, हे सगळे क्षोभक्षम सांगितलं. आणि तिसरं जाती नाम कर्माचा उदय. हे निमित्त घ्यायचं. म्हणजे ते इंद्रिय पर्याप्ती होण्यासाठी हे 3 निमित्त घ्यायचे. ज्ञानावरून वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम आणि जाती नाम कर्माचा उदय. ज्याला निमित्त आहे त्याला अनुसरून जे आहार वर्गणेचे परमाणू आहेत त्यांना द्रव्येंद्रिय रूपाने परिणमविण्याच्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणायचं? इंद्रिय पर्याप्ती. दिसत नाही का? वरच लिहिते. व्याख्या तुम्हाला ना नोट्स मिळणार आहेत, त्यामध्ये सगळे लिहिलेलं आहे मराठीमध्ये व्याख्या. म्हणून परत आता लिहिण्यात वेळ घालू नका, फक्त समजून घ्या. फक्त काय केलं आपण? आहार वर्गाच्या परमाणूंना खल आणि रस भाग रूपानं परिणमलं, त्याला काय म्हणायचं? आहार पर्याप्ती.
नंतर हाड रक्त इत्यादी रूपानं परिणमलं त्याला काय म्हणायचं? शरीर पर्याप्ती. आणि इंद्रिय काय सांगितले? त्या द्रव्येंद्रिय ज्याला ज्या जीवाला जेवढे इंद्रिय आहेत तेवढे इंद्रिय रूपानं परिणमण्याची जीवाच्या शक्तीची पूर्णता. पर्याप्ती कशाला म्हणायचं? जीवाच्या शक्तीच्या पूर्णता. फक्त शक्ती येणं आणि काम जन्मभर होत राहणार, सुरू असणार ते कार्य. तर त्या शक्तीच्या निष्पत्तीला हे 3 लिहिलं एवढं हे लक्षात ठेवा. निमित्त ज्ञानावरण आणि विरांतरा कर्माचा क्षोभ आणि जाती नाम कर्माचा उदय ज्याला निमित्त आहे अशा त्या जीवाच्या इंद्रिय रूपानं द्रव्येंद्रिय रूपानं परिणमण्याच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणतात? इंद्रिय पर्याप्ती. आणि त्याच्यानंतर श्वासोश्वास पर्याप्ती. ते आहार वर्गणेच्याच परमाणूंना आहार वर्गणेचे जे बुधस्कंद येतात त्यालाच उच्छ्वास आणि निश्वास रूपानं परिणमण्याची जीवाच्या शक्तीची पूर्णता. चौथी झाली. ह्याला निमित्त कोण असणार? श्वासोश्वास नामकर्म आहे. एक नामकर्मामध्ये भेद आहे, श्वासोश्वास नामकर्म. त्या श्वासोश्वास नामकर्माच्या निमित्ताने आहार वर्गणा रूपानं आलेल्या पुद्गल स्कंदांना, आता हे जो आपण श्वास आणि उच्छ्वास घेतो ना, हे श्वास उच्छ्वास कशापासून बनतो? आहार वर्गणेपासून. आहार वर्गणाच आहे सगळे हे. त्या आहार वर्गणेपासून श्वासोश्वास उत्पन्न होतो. परंतु हे श्वासोश्वास रूपानं ते लगेच होत नाही. आपण जन्म घेतल्याबरोबर अंतर्मुहूर्तानंतर हे सुरू होतं श्वासोश्वास. पण म्हणून श्वासोश्वास पर्याप्ती झाल्यानंतरच श्वासोश्वास प्राण सुरू होतोय. इंद्रिय पर्याप्ती झाल्यानंतर नाही, इंद्रिय प्राण अगोदर आहेत, पर्याप्ती नंतर आहे. त्यावेळेला सांगितलं होतं. तर उच्छ्वास निश्वास नामकर्माच्या उदयाने आहार वर्गणेपासून रूपाने आलेल्या पुद्गल स्कंदांना उच्छ्वास निश्वास रूपानं परिणमण्याच्या जीवाच्या शक्तीची पूर्ण. हे अवघड नाही, फक्त आपण पाठीवर पुढे एवढे शब्द लावायचे. पुढे तर सगळ्यामध्ये काय लावायचं? जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला. काय जीवाची शक्ती? तर आहार वर्गणेंना पहिला खलरस भाग रूपानं परिणमण्याची, नंतर खलरस भाग रूपानं त्यांना हाड आणि रक्त अधिक रूपानं परिणमण्याची शक्तीची पूर्णता. व तिसऱ्यांदा काय? द्रव्येंद्रिय रूपानं परिणमण्याच्या शिवाच्या शक्तीची पूर्णता. आणि नंतर काय सांगितलं? त्या आहार वर्गणेला श्वास आणि उच्छ्वास रूपानं परिणमणाऱ्या जीवाची शक्तीची पूर्णता. त्याला काय म्हणायचं? श्वासोश्वास. जीवाच्या शक्तीची पूर्णता सगळ्या व्याख्याला लावायचं आहे. कोणतं कार्य आहे ते लक्षात घ्यायचं. पहिला आहार वर्गणेमध्ये काय काम झालं? खल आणि रस रूपानं होणं. नंतर इंद्रिय शरीर पर्याप्तीमध्ये काय झालं? हाड आणि रक्त इत्यादी रूपानं परिणाम करण्याचे. इंद्रियामध्ये काय झालं? द्रव्येंद्रिय रूपानं, जे 5 द्रव्येंद्रिय त्या रूपानं परिणमण्याची शक्ती झाली. नंतर श्वास आणि उच्छ्वास ह्या रूपानं त्याच आहार वर्गणेंना उच्छ्वास आणि उच्छ्वास रूपानं परिणमण्याची शक्तीची पूर्णता. त्याला काय म्हणायचं? श्वासोश्वास पर्याप्ती. फक्त आता निमित्त प्रत्येकाला वेगवेगळं होणार. शरीरासाठी शरीर नामकर्माचा उदय आहे. इंद्रियासाठी काय सांगितलं? आता 3 सांगितलं. ज्ञानावरण वेदांतरा कर्माचा क्षोभ जाती नामकर्माचा उदय. श्वासोश्वास पर्याप्तीसाठी श्वासोश्वास नामकर्माचा उदय निमित्त आहे. नंतर भाषा पर्याप्ती. तर स्वर नामकर्माचा उदय ज्यांना आहे त्यांनाच भाषा पर्याप्ती होणार. स्वर नामकर्माचा उदय तिथं निमित्त भाषा पर्याप्तीसाठी. आणि कुठल्या परमाणूंना भाषा पर्याप्ती रूपानं परिणमिणार? इथं आवर्तनाने म्हणायचं. स्वर नामकर्माचा उदय ज्यांना आहे अशा जीवांना भाषा वर्गणेच्या परमाणूंना वचन रूपानं म्हणजे भाषा रूपानं परिणमण्याच्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणायचं? भाषा पर्याप्ती. भाषा पर्याप्तीचं उपादान कोण आहे? भाषा वर्गणा. निमित्त कोण आहे त्याला? स्वरनाम कर्माचा उदय, त्याला निमित्त आहे. असं वेगवेगळ्या पार्ट करून व्याख्या लक्षात ठेवा. कधी पण व्याख्या लक्षात समजून घेणं महत्वाचं असते. पाठ कधी होतंय समजलं की पाठ होऊन जातंय.
समजून घ्यायचं. 3-3 याच्यामध्ये त्याचे विभाग करायचे. कशाला काय म्हणतात त्याला आपण काय करतो, अर्धवट लक्षात राहते, अर्धवट सोडून देतो. असं नाही. कशापासून बनली भाषा पर्याप्ती? भाषा वर्गणीपासून. त्याला निमित्त कोण आहे? स्वरनामकरणाचं उदय. आणि त्याला कोणत्या रूपानं परिणमलं त्या भाषा वर्गणीना? भाषा रूपानं. ते भाषा 4 प्रकारची सांगितलेलं आहे. सत्य, असत्य, उभय आणि अनुभय, अशी 4 प्रकारचं भाषा सांगितलेलं आहे. तर पुढे तुम्हाला ह्याच्या योग मार्गणीमध्ये ते वचनयोगाचे 4 भेद करतो. सत्य मनोयोग, सत्य वचनयोग, असत्य वचनयोग, उभय आणि अनुभय. तर त्या भाषा रूपानं परिणाम लगेच तो बोलेल असं नाही, परंतु ती शक्ती आली त्याच्यामध्ये त्या भाषारूप परिणमिण्याची. भाषा रूपाने भाषा वर्गणीच्या परमाणूंना भाषा रूपाने परिणमिण्याची जीवाच्या शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणायचं? भाषा पर्याप्ती. नंतर शेवटचं काय सांगितलं? मनोवर्गण, मनोपर्याप्ती. आता याची वर्गणा कोणती आहे? म्हणजे 6 पर्याप्तीसाठी एकच वर्गणा नाही, पहिल्या 4 पर्याप्तीसाठी आहार वर्गण आहे, आणि भाषा पर्याप्तीसाठी भाषा वर्गण आहे, आणि मनपर्याप्तीसाठी मनोवर्गण आहे. हा, त्यांच्या साधनामध्ये वगैरे बिघाड असतो. आता जसं डोळे आहेत परंतु काचबिंदू झाला तर दिसत नाही, किंवा दुसरा कोणता पण रोग झाला समजा त्याच्यामध्ये, तर त्याचे जे वरचं आवरण वगैरे असतं त्याच्यामध्ये बिघाड असतो. हे जे बाह्य उपकरण, अंतरंग उपकरण आहे ना, त्या उपकरणांमध्ये बिघाड असतो. इंद्रिय तर असतात त्याला, आंधळा असला तरी सुद्धा त्याला डोळे आहेत, परंतु त्याच्या ह्या उपकरण ज्याला म्हणतो आपण आभ्यंतर उपकरण, हा, क्षोभक्षम असणारच त्याला नियमानं. पंचेंद्रिय जीव आहे म्हटल्यानंतर त्याला चक्षुरेंद्रियावरून कर्माचा क्षोभक्षम आहेच. हा, त्याला क्षोभक्षम आहे, परंतु त्याला का ज्ञान होईना? तर त्याच्या उपकरणामध्ये बिघाड आलेला आहे, त्याच्या पडदा जो आहे त्याच्यावर आवरण आलेलं आहे, किंवा काहीतरी रोग झालेला आहे. तर काय सांगितलं आता इथं? मनोवर्गणीच्या परमाणूंना, म्हणजे ते एक प्रकारच्या पुद्गलाच्या वर्गणाच आहे, स्कंधच आहे, त्यांना द्रव्य मनोरूपानं, हे सगळं पुद्गलाचीच रचना आहे, निमित्त फक्त जीव आहे तिथं. तर ते द्रव्यमन कुठं आहे? आपल्या हृदयाच्या ठिकाणी अष्टपाकळ्याच्या आकाराचं मन असते द्रव्यमन. त्या द्रव्यमन रूपानं परिणमण्याच्या शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणायचं? मनपर्याप्ती. आता या मनपर्याप्तीसाठी सुद्धा काय काय निमित्त असणार? एक पहिला अंगोपांग नामकर्माचा उदय पाहिजे. हे एक अंगच आहे ना आपलं मन, म्हणजे शरीराचे एक अवयवच आहे. म्हणून कशाचा पाहिजे इथं? मनपर्याप्तीसाठी, भाषासाठी काय सांगितलं? स्वर नामकर्माचा उदय, आणि मनासाठी अंगोपांग नामकर्माचा उदय. श्वासोच्छ्वासाला श्वासोच्छ्वास नामकर्माचाच उदय सांगितला. आणि मनाला काय पाहिजे त्या ठिकाणी सांगितलं की, जसं आता आपण ह्याच्यामध्ये इंद्रिय पर्याप्तीमध्ये हे घेतलं होतं ना, ज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माचं क्षोभक्षम, तसं इथे मनोवर्गणीमध्ये पण पाहिजे. नो इंद्रियावरण ज्ञानावरण कर्माचा क्षोभक्षम पाहिजे. नो इंद्रियावरण म्हणजे मनाचंच, त्याला नो म्हणतात, मनालाच नो इंद्रिय म्हणतात, किंचित इंद्रिय. नो इंद्रियावरण कर्माचा क्षोभक्षम, ज्ञानावरण कर्माचं घे, आणि वीर्यांतराय, या दोन्हीचा क्षोभक्षम. दिसत नाही तुम्हाला? परत दिसतंय का?
तर या मनाच्या द्वारे काय कार्य करतो आपण? गुणदोषांचा विचार करणे, स्मरण, लक्षात ठेवणं. काम कोण करते लक्षात ठेवण्याचं? मन. उपयोग लावणे, प्रणिधान. तर हे सगळं भावमन आहे. आणि हे भावमन आणि ते द्रव्यमन दोन्ही असतं कोणाला ज्यावेळेला असतात त्यावेळेला. त्या ह्याच्या सहाय्यतेनं द्रव्यमन रूपाने परिणमण्याची शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणणार? मनपर्याप्ती. आहार आणि हा, ते आहार पर्याप्तीला असं काय वेगळं कर्म घेतलं नाही, ते शरीरनाम कर्माचेच उदय येणार. शरीरनाम कर्माचं शरीराला पण तेच येणार. तिथे लावत नाही त्याच्या पाठी मग आहार पर्याप्तीच्या वगैरे, शरीराला लावू शकतो आपण त्या शरीरनाम कर्माचा उदय. असंज्ञेला मन असत नाही, त्याला मन पर्याप्ती. आता पुढचे एक ओळ आहे लावायची आपल्याला. हे 6 पर्याप्ती समजल्या काय? अर्थ समजला? तुम्ही आता एकदा पुन्हा नीट वाचा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे शक्तीची उत्पत्ती निष्पत्ती त्याला म्हणायचं पर्याप्ती. कोणत्या शक्तीची निष्पत्ती ती पर्याप्ती घ्यायची. आता पहिल्यांदा औदारिकादी शरीरनाम कर्माच्या उदयाने अधिक शरीर रूपानं परिणमण्याची जीवाची योग्यता, त्याला काय म्हटलं त्या ठिकाणी? आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती आली ती. ते कार्य आपण बघितलं, त्या वर्गणेपासून ते कार्य उत्पन्न होण्याची जी शक्तीची पूर्णता. जीवामध्ये काय आहे? शक्ती आहे. कार्य कुठं होणार? पुद्गलामध्ये. हे सगळे पुद्गलाचंच परिणमन आहे. आहार रूपानं पुद्गल वर्गणा त्या रूपानं होतात ना. उपादान कारण त्यांचं कोण आहे? पुद्गल वर्गणाचं आहे. परंतु जीवाची शक्ती काय होणार? त्याला ती होण्यासाठी निमित्त होणार. मग त्याला जीवामध्ये ती शक्ती येणं, त्याला काय म्हणायचं? ही पर्याप्ती म्हणायचं. मग हे ज्याला आपण जन्म घेतो त्यावेळेला सुरू होते कार्य. 6 पर्याप्तींचं एकाच वेळेला काम सुरू होते, परंतु ते क्रमाक्रमानं पूर्ण होते, ते पुढच्या गाथेत येईल. आता इथं फक्त ह्या 6 पर्याप्तीपैकी कुणाला किती पर्याप्ती असतात, त्याचे स्वामी कोण आहेत ह्या पर्याप्तींचे, ते सांगतायत. पहिलं जे 4 पर्याप्ती आहेत, आहार, शरीर, इंद्रिय आणि श्वासोश्वास, ह्या सगळ्यांनाच असतात. परंतु एकेंद्रियाला ह्या 4च असतात. एकेंद्रिय जीवाला सुरुवातीच्या 4 पर्याप्तीच असणार, कारण त्याला भाषा नाही. एकेंद्रिय वचन बोलू शकतो का? नाही, म्हणून त्याला 4 पर्याप्ती असतात. नंतर द्विंद्रियापासून सांगते ते माताजी पहिला हे सांग. द्विंद्रियापासून ते असंज्ञ पंचेंद्रिय पर्यंत ह्या जीवानं किती पर्याप्ती असतात? 5. कारण द्विंद्रियापासून भाषा सुरू होते. ते आता किडा वगैरे पण बघा, असं कधी असा आवाज येतो की नाही, काहीतरी झुरळाय म्हणा, किंवा ते हे विंचू किंवा हे कुठले पण जीव आहेत ना, त्यांना भाषा असते, म्हणजे शब्द आहे त्यांच्याकडे सुद्धा. तर 5 पर्याप्ती. एक कोणती नाही ना? आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास आणि भाषा, त्या 5 ओळीनच लावायच्या. आणि संज्ञ पंचेंद्रियाला किती पर्याप्ती आहेत? 6 पर्याप्ती. आणि समजा त्यांना अपर्याप्त नामकर्माचा उदय असेल त्या जीवांना, एकेंद्रियांना, तर त्यांना काय म्हणणार? 4 अपर्याप्ती. 4 असणार, सुरू होणार, परंतु एक पण पूर्ण होणार नाही, म्हणून त्यांना काय म्हणणार? 4 अपर्याप्ती. आणि द्विंद्रियापासून असंज्ञ पंचेंद्रियापर्यंतचे जे अपर्याप्त जीव आहेत त्यांना 5 अपर्याप्ती.
आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 6 अपर्याप्ती. अपर्याप्त जीवांना अपर्याप्ती म्हणणार आणि पर्याप्त जीवांना पर्याप्ती म्हणणार. एकेंद्रियाला चत्तारी पंच छप्पीय गातेमध्ये शब्द आहे ऐंद्रिय वियल सन्मीनम. एकेंद्रियाला चत्तारी म्हणजे 4, वियल म्हणजे द्विंद्रियापासून, असंज्ञी पंचेंद्रियाला पण विकल म्हणतात. 3 लक्षात घ्यायचं. कधी विकल त्रय म्हटलं की काय घ्यायचं, द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर्द्रिय. आणि विकल चतुष्क म्हटलं तर काय घेणार, असंज्ञी पंचेंद्रिय. कारण असंज्ञी पंचेंद्रियाला पण मन नाही, त्यामुळे तो परिपूर्ण नाही, म्हणून त्याला हे विकल म्हणतात. तर द्विंद्रियापासून ते असंज्ञी पंचेंद्रिय पर्यंतच्या जीवांना किती पर्याप्ती असणार, 5. कारण कोणती नाही, त्यांना मन नाही. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 6 पर्याप्ती असतात. मग ह्या सगळ्यांच्या मध्ये हे जे लक्षण सांगितलं ते सगळ्यामध्ये घटित होणार. आता पुढं हे सांगताय की ह्या पर्याप्तींची सुरुवात जी आहे ती सगळ्यांची एकाच वेळेला होते, परंतु त्यांची पूर्णता क्रमाक्रमाने होते. का आता तेवढे वाचत आहोत, त्याचं जे गणित आहे ते उद्या बघू. फक्त अर्थ गाताने अर्थ सांगते कारण वेळ झालेला आपली. पच्यत्ती पठ्ठवणम जुगवंतु कमेन होदि निठ्ठवणम अंतो मुहूर्त काले नदियक मातत्या लावा. पर्याप्तींची प्रस्थापना म्हणजे सुरुवात. प्रस्थापना म्हणजे काय, सुरुवात, प्रारंभ. जुगवम एकाच वेळेला, ज्यांना 4 असतील समजा एकेंद्रियाला, 4 पर्याप्ती एकाला सुरू होणार व्हायला, त्यांची शक्ती बनायला सुरुवात होणार, परंतु त्या शक्तीची पूर्णता क्रमाक्रमाने होणार. कमेन होदे निठ्ठवण, परंतु निष्ठा पण म्हणजे समाप्ती जी आहे ती कशी होते, क्रमाक्रमाने होते. परंतु सगळ्यांना किती काळ लागतो, जरी क्रमाक्रमाने झालं तरी अंतर्मुहूर्तच. आहार पर्याप्तीला पण अंतर्मुहूर्त, इंद्रिय शरीर पर्याप्तीला पण अंतर्मुहूर्त, परंतु तो अंतर्मुहूर्त त्याच्यापेक्षा थोडा मोठा असणार शरीर पर्याप्तीचा. शरीर पर्याप्तीपेक्षा इंद्रिय पर्याप्तीचा मोठा, आणि इंद्रिय पर्याप्तीपेक्षा श्वासोश्वास पर्याप्तीचा, श्वासोश्वासपेक्षा भाषा पर्याप्तीचा, आणि भाषा पर्याप्तीपेक्षा मन पर्याप्तीचा जो काळ आहे पूर्ण होण्याचा तो अधिक आहे. आता तो कसा अधिक आहे त्याचं गणित उद्या बघू आपण. सोपं एकदम, ते काय अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. सुरुवात एका वेळेला होते परंतु त्याची पूर्णता क्रमाक्रमाने होते. ओम जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञान दर्शन स्वरूप आहे, अखंड आहे. हा मी आहार पर्याप्ती रूप नाहीच, या पर्याप्तीना करणारा पण नाही. पर्याप्ती आहे त्या व्यवहारण्याने जीवाच्या सांगितल्या, संयोगरूप भाव आहे, विभावरूप परिणाम आहे, हे जीवाचे स्वरूप नाही. सिद्धांना होतात का पर्याप्ती? नाही. मग माझा पण तो स्वभाव आहे, त्या स्वभावाला जाणायचे. आम्ही पर्याप्ती रहित आहे, पर्याप्ती अपर्याप्ती दोन्ही भेदाने रहित शुद्ध चैतन्य स्वरूपच आहे. भाषा मन हे सर्व पुद्गलाचे परिणमन आहे, हा माझा स्वभाव नाही. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप
शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् ॐ विसर्जन। नमो अरिहन्ताय नमो सिद्धाय